आंदोलनाच्या वेळी विनोद पाटील ताज हॉटेलमध्ये झोपले होते असं विखे पाटलांनी म्हटलेलं आहे। तर विखे पाटील समाजाचं नेतृत्व माझ्याविषयी बोलण्याची त्यांची लायकी नाही, पण आरक्षण कसं देणार हे त्यांनी समजावून सांगावं असं विनोद पाटलांनी म्हटलं। विनोद पाटील सुद्धा आरोप करताय की माहिती झोपले होते। ओबीसी मध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळालं तर त्याच्यामध्ये न्यायालयीन लढाईमध्ये काय सहकार्य करता येईल, काय जबाबदारी ते मी करेल। जे आरक्षण प्रलंबित आहे, जे हायकोर्टात पेंडिंग आहे, ते जलद गतीने पुढे आणून मी ते देण्यासाठी कटिबद्ध आहे। कारण मी अगोदर लढलेलो आहे, आता समाजासाठी लढेल। परंतु माझी विनंती की आताच तुमच्या माध्यमातून विखे पाटील साहेबांचं एक स्टेटमेंट मी बघितलं की ते म्हणले आंदोलनादरम्यान विनोद ताज हॉटेलला झोपत होता। तर माझं साहेबांना असं म्हणणं आहे की पवार साहेब असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, विखे पाटील साहेब असतील, हे माझे समाजाचं नेतृत्व आहे। यांच्या विरोधात मी कधीच बोलणार नाही, त्यांच्या विरोधात बोलण्याची माझी लायकी नाही, पात्रता नाही। मला तुम्ही साहेब अजून शिव्या द्या, पण मला समजून सांगा नेमकं तुम्ही काय केलं, नेमकं तुम्ही काय करणार, याची वाट मी बघेन।